मोरंबा या मालिकेतील आजच्या भागामध्ये इथे साई अक्षयच्या घरी आलेला असतो. तेव्हा अक्षय म्हणतो, आई आजी सांग, तुला कुणी किडनॅप केलं होतं? तेव्हा आता मात्र अक्षय म्हणतो की ह्या माणसाने केलं होतं का? तर इथे हा माणूस होता का? तेव्हा आई आजी म्हणते, हो, रमानेच मला किडनॅप केलं होतं. आता आई आजी असं का बोलत आहे हे साईला काहीच कळत नाही. साई म्हणतो, तेव्हा आई आजी म्हणते, हो, रमानेच मला किडनॅप केलं होतं. साई म्हणतो की आजी तुम्ही खरं बोला, खरं सांगा, तुम्हाला कुणी किडनॅप केलं होतं? तुम्ही अजिबात घाबरू नका. तुमच्यावर कुणाचंही प्रेशर नाही आहे. तुम्ही घाबरून जाऊ नका. खरं ते आहे, बोला. तुम्हाला इथे रामाने नाही आहे, इरावतीने किडनॅप केलं होतं. अक्षय म्हणतो, बाद झालं. आता मात्र मी माझा एक शब्दसुद्धा ऐकून घेणार नाही माझ्या घरातल्या माणसांविषयी. आणि तू रमाची वकिली करायला इथे आला असेल तर तू बाहेर हो, चल, निघ इथून. अजिबात इथे थांबायचं नाही. आता मात्र इथे इरावती म्हणते, अरे थांब अक्षय, जाऊ दे, नको तू त्याच्याबरोबर भांडण करू. अक्षय म्हणतो, माझ्या माणसांवरती असं बोट उचलायची याची हिंमत कशी झाली? आणि ती रमा ना, त्या रमा तुझ्या आर.के. मॅडमला जाऊन सांग, तिचा माझा काही संबंध नाही आहे. तेव्हा इथे साई म्हणतो, अक्षय खरंच तू खूप मोठी चूक करतोय. रमाची यामध्ये काहीच चूक नाही. तू रमाला अजिबात ओळखू शकला नाही आहेस. तू या बाईच्या घाणेरड्या वागणंच तुला माहिती नाही आहे रे. आणि आजी का खोटं बोलत आहे हे मला माहीत नाही. आता इकडे आजीला खूपच वाईट वाटत असतं. तेव्हा आजी इशाऱ्याने साईला म्हणते नको म्हणून. आता साईला सगळं समजलेलं असं हे सगळं नाटक आहे. तर इथे साई म्हणतो, खरंच रमाला तुम्ही समजून नाही घेऊ शकला. तुम्ही रमावर इतकं मोठं आळ घेत आहात, हे तुम्हाला शोभतं का? तेव्हा आता मात्र अक्षय एक शब्दही साईचा ऐकून घेत नसतो. म्हणत असतो की चल निघ इथून. आता दोघांची झटापट इथे सुरू झालेली आहे. आता अक्षयने साईची गच्ची धरली आणि म्हणतो की माझ्या घरात येऊन मला बोलायचा तुला काहीच अधिकार नाही आहे, जा तू इथून. तेव्हा आता आयाजी म्हणते, अरे नका रे असे भांडू साई, नको असं भांडू, तू जा बाबा इथून. आता इकडे आयाजी साईला खरंच खूपच रिक्वेस्ट करत असते. आणि मग साई जेव्हा आयाजीकडे बघतो म्हणतो, आजी तुम्ही खरं का नाही बोलत आहे हेच काही कळत नाही आहे. रामाने तुम्हाला किती आधार दिला, रामाने तुमचं कुटुंब एकत्र आणण्यासाठी किती प्रयत्न केले. इरावती म्हणते, साई तू आता मात्र तुझ्या घरामध्ये आम्ही राहतोय म्हणून तू सगळे हे करतोय, कारण की तुम्ही मोठी माणसं आहे, पैसे देऊन काहीही करू शकता, पण हे सगळं आम्ही नाही केलेलं. आता या आयाजीला नेऊन रमाला काय मिळालं असेल? रमा आपलं वाटोळंच करायला आलेली होती. आता मीच इथे राहत नाही, हे सगळं माझ्यामुळे होत आहे ना. रमा माझा काटा काढायला इथे आलेली होती आणि हे सगळं रमा माझ्यासाठीच करत आहे. आता मात्र अक्षय, आता नको बाबा, मी थकले आहे. आपल्या मुलांना आपण एवढं सगळं केलंय तर रमा असं नाही करू शकत. तर आता मात्र इथे इरावती म्हणते, आई चल, तू खूप थकली आहेस, तुला दूध देते, चल गरम, आणि तुला खूप अशक्तपणा आलेला आहे ना, चल बरं पटकनी. इथं आयाजी इरावतीने हात लावता क्षणी तिचा हात झटकरून टाकते, कारण की आयाजीला इरावतीचा खूप राग येत असतो. आई तेव्हा आता मात्र इथे इरावती म्हणते, आजी चल तुझ्या रूममध्ये जाऊया. आता मात्र रमा शाळेत आलेली असते. आता साई म्हणतो, रमा ऐकून तर घ्या मी काय म्हणतो आहे. तेव्हा रमा म्हणते, तुम्हाला कुणी जायला सांगितलं होतं तिथं? तुम्ही का गेला अक्षयला भेटायला? तेव्हा साई म्हणतो, अरे मी त्याला समजायला गेलो होतो. तेव्हा रमा म्हणते, आता समजण्याच्या पलीकडे गेलेलं आहे. तेव्हा आता कसं करणार आहे? साई म्हणतो की तुम्ही आता कसं करणार आहे? अक्षय काहीच ऐकून घ्यायला तयार नाही आहे. अक्षयला पूर्ण त्या इरावती बाईने सगळं भडकवलेलं आहे आणि तो तिच्यावरच विश्वास ठेवतो. हे सगळं मला नाही सहन होऊ राहिलं. तेव्हा रमा म्हणते, आता काहीच करू शकत नाही, मी इथे आहे ना त्या घरात, माझी मुलगी आणि माझं कुटुंब कसं राहील? खरंच आता ती इरावती माझ्यावरचा रागा खातर आता अजून घरातल्यांना त्रास देणार आहे, सगळ्यांना त्रास देणार आहे. आता मात्र मी काहीच करू शकत नाही. माझ्या आरोहीचं खाणं पिणं याकडे सगळं दुर्लक्ष होणार आहे. ती आरोहीला सुद्धा आता सोडणार नाही. आता मात्र मला खूप काळजी वाटत आहे. तेव्हा साई म्हणतो, तुम्ही काळजी करू नका आणि होईल सगळं व्यवस्थित. अण्णासाहेब म्हणतात, हे सगळं रमाने माझ्यापासून लपून ठेवलं. अक्षय देवधर हाच अक्षय मुकादम होता आणि हा रमाचा पहिला नवरा आहे आणि रमाचा इतका छळ करून सुद्धा परत इथे आलेला आहे. हे सगळं रमाला माहिती होतं. आरुषी तिची मुलगी आहे आणि आता हे सगळं प्रकरण कसं थांबवायचं, हा गोंधळ कसा थांबवायचा? जर रमा तिच्याच पास्टमध्ये गुंतून राहिली तर ती साईचा कधीच विचार करू शकत नाही. आणि हा अक्षय मुकादम जो आहे त्याने किती त्रास दिला आहे रमाला. आता मात्र मी काय करू असं मला आता प्रश्नच पडला आहे. आता
मात्र अण्णासाहेब म्हणतात की या अक्षयला बोलावून घेतलं पाहिजे, याच्याबरोबर बोललं पाहिजे आणि हा कसा आला इथे, याला इथे नोकरी मिळाली, इथं काम करतोय किती दिवसापासून, पण मला कानोकान खबरसुद्धा लागू दिली नाही, मला काहीच माहिती नाही यामधलं. आणि रमा मात्र आता या सगळ्यात गुंतत चालली आहे. आता इथे अक्षयला अण्णासाहेबांनी बोलावून घेतलं. अण्णासाहेब अक्षय म्हणतो काय म्हणत आहात, तर इथे अक्षय म्हणतो मी असं काहीच केलं नाही आहे, मी रमाला माझ्या घरी बोलवलेलं नव्हतं आणि या सगळ्यामधून मला तुम्ही नोकरीवरून काढून टाकायचं असलं तर काढून टाकू शकतात. आता मात्र इथे अण्णासाहेब म्हणतात की नाही, तू रमाच्या आसपाससुद्धा राहू नको, या रमा तुला मी काही पैसे देतो, तू इथून निघून जा आता रमा, आणि तुला मी चेक देतो. अण्णासाहेब असं म्हणत असतात का रमाच्या आयुष्याशी खेळत आहे. ज्यावेळेस तिला घरातून छळलं, तिला घरातून काढून दिलं, तिचा छळ केला आणि आता परत तिला बेघर केलं आणि आता परत पुन्हा तिच्या आयुष्यात आला आहे का, कशासाठी आला आहे, तिचा काय बदला घेत आहेस तू, तिने काय तुझं वाकडं केलं आहे, पण आता हे मी सहन करणार नाही. अक्षय इथं अण्णासाहेबांसमोर हात जोडतो, म्हणतो बरं झालं, तुमचे खूप उपकार होतील माझ्यावरती, मला गरजच होती या सगळ्याची, माझ्या मुलीसाठी, माझ्या कुटुंबासाठी मला पैसे हवेच होते आणि आता ह्या ब्लँक चेक तुम्ही मला दिला आहे आणि याच्यावर मी माझी रक्कम टाकलेली आहे आणि ही घ्या, हा घ्या चेक. आता इथे अक्षयने रक्कम टाकून चेक दिलेला असतो. आता मात्र अक्षय म्हणतो की हे घ्या, आता माझं आयुष्यभराचं काम होईल. आता मात्र इथे अण्णासाहेबांनी तो चेक हातात घेतला आणि मग चेकवर बघितलं तर चेकवर असं गरज नाही आहे. तेव्हा आता अक्षय म्हणतो तुम्ही मला नोकरीवरून काढून टाका, मीच इथे राहणार नाही आहे, मलाच इथून जायचं आहे. मला माहितीच नव्हतं की या सगळ्या या पाचगणीमध्ये ही रमा आहे, तुम्ही आहे, तर मी आलोच नसतो आणि मला तुमच्या इथे नोकरी देखील करायची नाही आहे. अण्णासाहेब म्हणतात की रमाबद्दल एक शब्दसुद्धा ऐकून घेणार नाही, नीट शिस्तीत बोलायचं रमाविषयी, अजिबात मी खपून घेणार नाही हे सगळं. आता मात्र मी तुला नोकरीवरून काढत नाही आहे. अक्षय म्हणतो मलाच इथे नोकरी करायची नाही आहे अण्णासाहेब, मी तुमचा खूप आदर रिस्पेक्ट करतो आणि म्हणून मी या सगळे शांत आवाजात बोलत आहे, पण हे सगळं तुम्ही मला या पैशाचा माज मला दाखवू नका, कारण की मोठे लोकांचा माज मला माहिती आहे, मला अपशब्द वापरायला लावू नका. आणि आता मात्र मला या इथे एक क्षणभर सुद्धा राहायचं नाही आहे, मी हे पाचगणी सोडून जात आहे, माझ्या कुटुंबाला घेऊन जात आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि तुमच्या आरके मॅडम त्या रमाला देखील सांगा मला इथे नोकरी करायची नाही आहे आणि मला तुमचा एक पैसा देखील नको आहे. अण्णासाहेब म्हणतात की तू आत्ताच्या आत्ता जा इथून, मला नको, इथे थांबूच नको. आता मात्र अक्षय म्हणतो की मी इथे थांबणार नाही आहे, झाली एवढी सेवा खूप झाली आणि आता मात्र मला तुमची नोकरी नको आणि तुमची ती मुलगीही नको. मी माझ्या लाईफमध्ये माझी मुलगी आणि आम्ही सुखी आहोत, कारण की एक मुलीचा बाप म्हणून मी तुम्हाला सांगत आहे आणि तुमच्याकडे हात जोडत आहे. आता इथे शाळेच्या टीचर आलेल्या असतात, त्या म्हणतात आरके मॅडम तुम्ही इथे, तेव्हा रमा म्हणते आरोही कुठे आहे, तेव्हा इथे आरोही नव्हती आली का, मग ते म्हणतात ती लवकरच निघून गेली, आता इरावती येथे आलेली असते. मग इरावती म्हणते की काय मग आरके मॅडम, कसं वाटलं तुम्हाला माझी आयडिया, आणि माझ्या विरोधात पुरावे गोळा करायला चालली होतीस ना तू, पण पडली तर काय तोंडाशी. आता मात्र आम्ही आरोहीला या शाळेतून काढून घेतलं आहे आणि अक्षयने सुद्धा हे काम सोडलं आहे. अक्षय, आरोही, आम्ही आता लांब कुठेतरी जाणार आहोत की या पाचगणीत राहणार नाही. आता इथे इरावती पाया पडते रमाच्या. आता इथे म्हणते की पाया पडते बाई तुझ्या, आमचा पिच्छा सोड आता तू. तर इरावती म्हणते की तुम्ही इतकं, तू अशी काय वागत आहे. इरावती म्हणते मला जसं छळलं ना या मुकादम कुटुंबाने, तसंच मी या कुटुंबाला सुद्धा छळणार आहे, सोडणार नाही, एकेकाला रस्त्यावर आणणार आहे. आता ही नोकरी तर सोडलीच आहे अक्षयने, पण राहिलं तिने अजून शेअर काही विकले नाही, पण ते ना ते सुद्धा तो रस्त्यावर येणार आहे आणि ते सुद्धा लवकरच विकणार आहे आणि पूर्ण बरबाद झाला रस्त्यावर आला का तरच मी माझं समाधान होणार आहे. तू काहीच करू शकत नाही रमा. तेव्हा आता रमा म्हणते की तुम्ही माझ्या कुटुंबाविषयी असं करू शकत नाही, अक्षयला काही करू शकत नाही. तेव्हा आता इरावती म्हणते तू काहीच करू शकत नाही, आम्ही चाललो आहे पाचगणी सोडून आणि इथून पुण्याला नाही, कुठे जातो हे सांगता येत नाही, कुठे राहतो हे तेही सांगता येत नाही आणि कुठे जाणार आहे, कुठे राहणार आहे, काय करणार आहे काहीच माहिती नाही आहे. तुझी मुलगी आरोही आणि अक्षय या दोघांनाही आम्ही आता लांब घेऊन चाललो आहे. आता इथे इरावती रमाच्या पाया पडते, म्हणते चल बाई, तू खूप पुरावे गोळा करायला कष्ट घेतलं, आता मात्र निघतो आम्ही, येतो आता.
आणि मग इथे येतो नाही बाई, जातो असं म्हणावं लागेल मला. आता इरावती इथे हात जोडून रमाला म्हणत असते की आम्ही आता इथून निघालेलो आहे. रमा खूप अपसेट झालेली असते. रमाला कळतच नाही आहे की मी यांना कशा प्रकारे थांबवू. आता रमाला खूपच राग आलेला आहे. अण्णासाहेबांची मीटिंग चालू असते, तितक्यात रमा तिथे येते. रमा म्हणते अण्णासाहेब मला तुमच्याबरोबर बोलायचं आहे. ते म्हणतात की मीटिंग चालू आहे, नंतर बोलू. रमा म्हणते नाही, आत्ताच बोलायचं आहे. रमा मग त्यांच्या केबिनमध्ये येऊनच उभी राहते आणि मग अण्णासाहेब म्हणतात की नंतर बोलूया, त्या माणसांना जायला सांगतात. रमा म्हणते हे काय केलं तुम्ही अक्षयला कामावरून काढून टाकलं. अण्णा म्हणतात की मी त्याला कामावरून काढून टाकलेलं नाही आहे, मी त्याला इथून जायला देखील सांगितलेलं नाही आहे. तो इथे आला आणि तो इथून गेला. तो म्हणे की मला जायचं आहे. तेव्हा आता मात्र रमा म्हणते की हे काय केलं तुम्ही, अक्षयला तुम्ही इथून जायला सांगितलं, त्याच्या नोकरीवर परिणाम केला, हे मला अजिबात आवडलेलं नाही अण्णा. तेव्हा आता अण्णासाहेब म्हणतात की किती दिवस तू तुझ्या भूतकाळामध्ये अडकून राहणार आहेस रमा, त्याच्यातून कधी बाहेर पडणार आहे. अक्षय तुझ्यासोबत कायम समोर दिसला तू नाही बाहेर पडू शकणार. रमा म्हणते हे चुकीचं आहे, हे नाही, हे मला सहनच होत नाही आहे. आता मात्र रमा म्हणते की आता ते कुठे जाणार, काय करणार. अण्णासाहेब म्हणतात की रमा त्या माणसाने तुला किती छळलं आहे. आता मात्र शिपाई येतात, म्हणतात की नवरात्रीचे घट बसले आहे आणि देवीच्या आरतीसाठी अण्णासाहेब आणि आरके मॅडम तुम्हाला बोलवलेलं आहे. आता इथे रमा म्हणते की मी देखील आरतीला येणार आहे. आता रमा म्हणते की देवी आई तूच काहीतरी मार्ग दाखव, तूच काहीतरी अशी जादू कर की जेणेकरून अक्षय आणि आरोही आणि माझं कुटुंब इथेच थांबेल. आता असं काहीतरी कर. इकडे पॅकिंग सगळी झालेली असते. आरोही म्हणते बाबा आईला घेऊन जाऊया, आई कुठे आहे, का चाललो आहे आपण. इथे अर्थाला सुद्धा खूप वाईट वाटत असतं आणि ते आता हे रमाने दिलेलं घर सोडून आता निघालेले असतात. आता अक्षय त्याच्या फॅमिलीला पुढील भागामध्ये कुठे घेऊन जाईल आणि देवी आईच्या कृपेने रमा त्यांना थांबवू शकेल का. आता पुढील भागामध्ये खूप मोठा जबरदस्त ट्विस्ट बघायला मिळत आहे. तेव्हा आता अक्षयला फोन येतो की पावसामुळे सगळे काही रस्ते बंद झालेले आहे आणि जाण्याचा मार्ग रिकामा नाही आहे. देवी आईचीच कृपा म्हणावी आणि देवी आईच्या कृपेने अक्षय आरोही पुन्हा रमाच्या आयुष्यात येतील का.